नमस्कार. पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रेकी देताना आलेले विविध अनुभव. तर रेकी जेव्हा देत असतो, तेव्हा बऱ्याचदा पेशंट हे मानसिक कोणाला तरी त्रास असतो, कोणाला शारीरिक त्रास असतो किंवा कोणी शेवटच्या म्हणजे क्रिटिकल त्यांची स्टेज असते आणि जसं डॉक्टर सांगतात की देवावर विश्वास ठेवा. आणि मग डॉक्टर त्यांचे उपाय करत असतात. तर त्याप्रमाणे आम्हाला पण क्रिटिकल अवस्थेमधले पेशंट्स येतात आणि मग आम्ही रेकी हिलिंगचा आपला ग्रुप आहे. त्याच्यात रेकी मास्टर मिळून आम्ही रेकी देत असतो. पण रेकी देत असताना आम्हाला जाणवतं की जसे चक्र आमचे जेव्हा रेकी मास्टर आता मी जवळपास 250च्या वर रेकी उपचार दिलेले आहेत. आणि क्रिटिकल क्रिटिकल पेशंट असले तर त्यांच्यावर आपण उपचार केलेले आहेत. आणि त्या क्रिटिकल याच्यातनं पण ते पेशंट्स बाहेर आलेले आहेत. पण एखाद्या वेळेस असं होतं, की आत्ता एवढ्यातल्या एवढ्यात म्हणजे मागच्या महिन्यामध्ये आणि आत्ता एक 15 दिवसापूर्वी आमचे 2 क्रिटिकल अवस्थेतले पेशंट आमच्याकडे आलेले होते आणि त्या क्रिटिकल अवस्थेतल्या पेशंटला आपण रेकी दिली आणि जो पहिला पेशंट होता म्हणजे 1 महिन्या अगोदरचा, तर त्यांना आम्ही रेकी देत होतो आणि भरपूर रेकी त्या घेत होत्या. मग आपण रेकी देत असताना आपण जप करतो म्हणजे श्री स्वामी समर्थांचा जप किंवा स्वामींचा तारक मंत्र आणि त्या जपाद्वारे आपण रेकी देत असतो. तर ते देत असताना भरपूर म्हणजे त्यांनी रेकी घेत असतात ते पेशंट किंवा त्यांच्या सगळ्या चक्रांवर काम होत असतं आणि मग आम्हाला लक्षात येतं की अरे चक्र बऱ्यापैकी म्हणजे त्याला खूप गरज आहे. जेव्हा म्हणजे रेकी साधकांना माहिती असतं की रेकी चिन्ह काढून जेव्हा आपण रेकी देत असतो, तेव्हा त्या चक्रांवर खूप काम होत असतं. बरं आता त्याच्यामध्ये असं होतं की आज्ञाचक्र जर खूप सक्षम झालं, तर इंट्युशन्स म्हणजे पुढचे आपल्याला संकेत मिळायला लागतात त्या पेशंटच्या संदर्भात. तर ते संकेत मिळतात तेव्हा असं होत नाही की आपण रेकी द्यायची थांबवायची. पण आतनं जी हे असते की नाही आपल्याद्वारे चांगलं काम होतंय, कोणाला रेकी मिळतेय, तर ती रेकी आपण देत राहायची. हे अगोदर कुठेतरी आपल्याला कळालं असतं की बाबा खूप यांचे चक्र डिस्टर्ब आहेत, क्रिटिकल हे जास्तच आहेत आणि त्याला रेकीची गरज तर आहेच आहे. तर अशा वेळेला रेकी ती व्यक्ती किंवा म्हणजे त्या पेशंटला ती रेकी बरोबर जात असते. आता असं 1 महिन्यापूर्वी आम्ही ज्याला करत होतो ज्या पेशंटला, तेव्हा खूप रेकी, खूप जप झाले आमचे. आमच्या पीस रेकी फॅमिलीमध्ये सगळ्यांनी त्यांच्यासाठी जप केले. पण एक 5 दिवस झाल्यानंतर ती रेकी पेशंट एक बाई होत्या त्या आणि म्हणजे त्या दिवशी आम्ही पहाटे ब्रह्ममुहूर्त सेशन झाल्यावर आम्ही त्या बाईंना रेकी दिली आणि रेकी देऊन झाल्यानंतर त्या दिवशी सोमवार मला आठवतो हरतालिका पूजा होती आणि त्या दिवशी आम्ही सकाळी रेकी दिली आणि ओमरूपी ऊर्जा आम्ही दिली आणि ती देऊन झाल्यानंतर त्यातलीच एक मास्टर आणि मी आम्ही दोघी बोलत होतो की आज म्हणजे मला आतनं ती जाणीव झाली मला पण आणि त्या एका मास्टरला की आज अ, काहीतरी आज म्हणजे आज रेकी तर प्रचंड घेतलेली आहे आणि त्या वैश्विक शक्तीला विनंती केली की बाबा जर ती रेकी पेशंट म्हणजे खरंच जर ती स्वयंभू शक्ती आहे वैश्विक शक्ती, जर त्या व्यक्तीच्या भल्यासाठी काय असेल ते सगळं आज होऊ दे. आणि एक थोड्या वेळानेच आम्हाला मेसेज आला, 1 तासाभरानेच की ती व्यक्ती आता तिला देवाज्ञा झाली आणि ती त्या बाई राहिल्या नाही. तर जे आम्हाला आधीच कळालेलं होतं आणि ते ऐकून अजून वाईट वाटलं. पण मग त्यावेळेस रेकी शक्ती काम नाही करत का? तर नक्कीच रेकी शक्ती काम करते. ती स्वयंभू शक्ती आहे आणि रेकी स्तर जेव्हा एक होतो तेव्हाच आपल्या नोट्समध्ये आपण लिहिलेलं असतं, की स्वयंभू शक्ती असल्यामुळे त्या व्यक्तीसाठी शेवटच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात सुद्धा रेकी शक्ती काम करते. तर शेवटच्या टप्प्यात ही रेकी शक्ती कसं काम करते? तर म्हणजे हे लिखित आहे, की प्रत्येकाचं आयुष्य कसं आहे, काय? किंवा त्याचे प्रत्येक श्वास मोजून इथे आलेले आहेत.
तर त्याप्रमाणे त्याचं आयुष्य असतं आणि त्याप्रमाणे ते घडत असतं. तर शेवटच्या टप्प्यात जेव्हा रेकीचं काम होतं, तर त्याद्वारे त्या व्यक्तीला म्हणजे ह्या आत्म्याला मरण नाही आहे. पण ह्या शरीरामध्ये जिथे-जिथे कुठे अ, त्रास होतोय चक्रांना, तर त्या चक्रांचा उपचार होण्यासाठी रेकीद्वारे मदत होते. आणि मग त्या चक्रांवर उपाय होऊन मग ती व्यक्ती शांततेत हा देह सोडण्यासाठी म्हणजे आत्मशांततेत त्या व्यक्तीला मोक्ष मिळतो. तर अशी ही रेकी शक्ती स्वयंभू आहे आणि तिच्याद्वारे रेकी शक्तीचं काम तर करतेच, पण ह्या शरीररूपी देहाला सोडण्यासाठी पण ती मदत करते. अजून एक 10 दिवसापूर्वी आम्ही एक पेशंट केला, तो एक मुलगा होता. म्हणजे अक्षरशः छोटा मुलगा एक 10 वर्षाचा वगैरे आणि क्रिटिकल अवस्थेत आम्हाला विचारणा करण्यात आली, की त्याला तुम्ही रेकी देऊ शकाल का? तर आम्ही लगेचच रेकी द्यायला सुरुवात केली. 2-3 अगदी रेकी मास्टर आम्ही सगळ्यांनी ग्रुप हिलिंग 2दा झालं. मग बाकीच्या सगळ्यांनी जप करून वगैरे त्याला रेकी देत होते. आणि हे करताना आतनं जाणवत होतं, की त्याचं मणिपूर चक्र खूप म्हणजे त्याला त्रास होतोय आणि मणिपूर चक्र, सहस्त्रहार चक्र आणि त्याचं ते चक्र डिस्टर्ब असल्यामुळे परत अनाहत चक्रावर पण खूप काम होतंय. तर ते देत असताना आतनं खूप जाणवत होतं, की हा खूप रेकी घेत आहे तो छोटा मुलगा. आणि मग नंतर एक दिवस मध्ये आम्हाला काही निरोप न आल्यामुळे आम्ही रेकी दिली नाही. पण एक तिसऱ्या दिवशी परत त्याने रेकी घेतली. तर जेव्हा आम्ही रेकी देत होतो तेव्हा आम्हाला जाणवलं, की त्याच्या मणिपूर चक्रावर काम होतंय आणि मग दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी पण निरोप आला होता, की त्याचं जे लिव्हरचं फंक्शन आहे ते छान झालंय म्हणजे व्यवस्थित आणि आता व्हेंटिलेटर काढणार होते. पण फक्त निरोप न आल्यामुळे आम्ही रेकी दिली नाही आणि त्या दिवशी त्याचा गॅप आला आणि तिसऱ्या दिवशी परत त्यांचा निरोप आल्यावर आपण रेकी दिली. पण रेकी दिल्यावर आम्हाला लक्षात आलं, की याच्यावर हार्ट चक्रावर प्रचंड काम होतंय. हार्ट चक्रावर जेव्हा काम होतं तेव्हा त्या व्यक्तीच्या अनाहत म्हणजे हार्ट चक्र तिथे त्याच्या हार्टला श्वास घ्यायला पण त्याला त्रास होत असतो. तर त्यावेळेस आम्हाला जाणवलं, की अरे भरपूर भरभरून ऊर्जा अ, ती तो पेशंट घेतोय. आणि मग अ, तिसऱ्या दिवशी रेकीचं ग्रुप रेकी सेशन होतं. अ, माझ्या घरी ठेवलेलं होतं मी आणि त्यावेळेस मला एकदम सुचलं, की नाही आधी आपण ग्रुप रेकी सेशन तर करायचीच आहे, पण ग्रुप रेकी सेशन झाल्या आपण त्या मुलाला रेकी द्यायची. ग्रुप रेकी सेशन झाल्या मी सगळ्यांना विनंती केली. रेकी मास्टर्स होते 2-3 आणि बाकीचे रेकी प्री मास्टर होते. रेकीचे बाकी साधक आम्ही एक 5-6 जणांनी मिळून त्या मुलाला ग्रुप हीलिंग दिलं. पण ग्रुप हीलिंग देताना सतत जाणीव होत होती, की त्या जीवाला खूप त्रास होतोय. ते रेकी देऊन झाल्यानंतर आम्ही सगळे शांत बसलो आणि त्यावेळेस मी म्हटलं, की नाही म्हणजे त्याला प्रचंड त्रास होतोय. प्रचंड ह्या मनुष्य योनीमध्ये त्याला आता त्रास होतोय त्या शरीराचा वगैरे. तर त्या दिवशी पण प्रार्थनेतनं हे केलं. ओम रूपीच ऊर्जा आपण त्याला दिली. ओम रूपी याच्यावर आपण त्याला ऊर्जा दिली. पण त्यातनं आपल्याला जाणवलं, की अ, खूप प्रचंड काम झालंय त्याच्या अनाहत चक्रावर आणि सहस्त्रहार चक्रावर. आणि त्याच्यानंतर एक अर्ध्या तासानेच निरोप आला, की ही इज नो मोर. तर त्या ओमरूपी शक्तीने ह्या 2 वेळेसच्या आत्ताच्या अगदी म्हणजे काय जवळ अगदी ओमरूपी शक्तीचे अनुभव. असे मानण्यात येते, की रेकी शक्ती ही शिवदेवांनी ह्या पृथ्वी तलावर आणलेली आहे. तर ह्या ओमरूपी शक्तीचं मी एक बघितलं, की जेव्हा हीलिंग देतो, तेव्हा एकतर अ, त्या व्यक्तीचं तिच्या चांगल्या भल्यासाठी जे असेल ते सगळं घडतं. म्हणजे ती व्यक्ती कितीही क्रिटिकल असली तरी त्यातनं बाहेर आलेली आहे किंवा क्रिटिकल असेल आणि बाबा ती राहून पण
जर खूप कॉम्प्लिकेशन्स त्या शरीरामध्ये राहणार असेल, तर त्याद्वारे या वैश्विक शक्तीद्वारे जेव्हा आम्ही रेकी पाठवतो, तर त्या व्यक्तीला मोक्ष मिळण्यासाठी ही रेकी शक्ती मदत करते. तर अशी ही रेकी स्वयंभू शक्ती आहे आणि जिला कळतं. म्हणजे मग बऱ्याच जण विचारतात, की "बाबा तुम्ही रेकी दिली होती आणि मग कसं काय म्हणजे त्या व्यक्तीला मरण कसं काय आले?" तर परत एकदा मी सगळ्यांना सांगू इच्छिते, की रेकी ही जरी स्वयंभू शक्ती असली, तरी डॉक्टर पण जेव्हा ऑपरेशन करतात, तेव्हा ते सांगतात, की आम्ही सांगू शकत नाही. एखाद्या वेळेस हे ऑपरेशन सक्सेसफुल पण होईल किंवा नाही पण. तर तसे रेकीचं पण मी तुम्हाला सांगू इच्छिते, की एखाद्या वेळेस अगदी आश्चर्यकारकरित्या तुम्हाला रेकीचे अनुभव येतात आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीसाठी जे काही चांगलं असेल ते घडायला लागतं. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त आणि फक्त विश्वास ठेवून रेकी घ्यायची आहे. माझा जसा पूर्ण विश्वास माझ्या रेकी गुरु वासंतीताईंवर आहे. त्यांच्याद्वारे हे सुंदर असे ब्लेसिंग माझ्या आयुष्यात आले आणि माझ्याद्वारे मी ते सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे. तर फक्त सातत्याने ह्या शक्तीचा ध्यास घ्या आणि प्रत्येक वेळेला आभार माना ह्या शक्तीचे आणि मग बघा ती किती भरभरून शक्ती आपल्याला सगळं काही देते. श्री स्वामी समर्थ.